अडबॅटने चेंडू खेळलाय, क्षेत्ररक्षक आहेत तिथे. पुन्हा एकदा वेगवान सिंगल. शांत प्रकारची सुरुवात मैदानाच्या आतमध्ये होताना पाहायला मिळते. 2 धावा आहेत. डेड बॉल. मृत स्वरूपाचा चेंडू पंच घोषित करतील. इथे देखील पुढे सरसावत हलकेच्या हाताने चेंडूला दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न. 2 धावा येतील. धावफलकावरती 4 धावा आहेत. पहिले 3 चेंडू आपलातून आलेत. कोणत्याच प्रकारचा मोठा फटका आला नाहीये. ओमकार शिंदे इथे मात्र आक्रमण आलं. बाटने मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे फंबल होत आहेत आणि इथे चुकीला माफी नाहीये. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चौकार. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 8 धावा आहेत. आक्रमण मैदानाच्या आतमध्ये युवराज करतील. चुका टाळाव्याच लागतील. हा चेंडू बाटने खेळून काढलाय. डेड बॉलचा इशारा. कोणत्याच प्रकारची धाव नाहीये. मृत स्वरूपाचा चेंडू पंच घोषित करतायत. बाटने आक्रमण होतंय. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडू अडवलाय. 1 सिंगल. पहिलं षटक मार्गस्थ आहे. ओमकार 9 धावा खर्च केल्यात. इथे आडोबॅटने चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. झेल टिपलाय. शाहरुख मुलांनी बाद होताना पाहायला मिळेल. पहिली विकेट आली आहे आणि या विकेटसाठी विनोद जाधव यांच्याकडून 200 रुपये. शिवाजी जाधव साहेबांकडून 200 रुपयाचं 500 रुपयाचं पारितोषिक. त्याचप्रमाणे आदरणीय थँक्यू विनोद जाधव साहेबांकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक या झेलसाठी आले. पहिलं षटक संपलं. एक बाद 9 धावा आहेत. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतील. ओमकार. तर षटक क्रमांक 2 राहुल गोलंदाजीच्या माध्यमातून येतील. राहुल जाधव या अगोदरची मॅच आज 8वा. अगदी क्वालिफायर 1 मध्ये आपल्यातून गोलंदाजी राहुलची आपण पाहिली आहे. ह्याही मॅचमध्ये तशाच प्रकारचं कामकाज केलं जाणार का? अडबाटने आक्रमण तर झालंय. क्षेत्ररक्षक धावतील तिथे चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळतो. मिडविकेट क्षेत्रामध्ये चेंडू अडवलाय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. धावफलक 2च्या मदतीने 11. अडबाटने दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतायत. सिंगल तर घेतली आहे. दुसरी धाव घेण्यासाठी प्रयत्न प्रयास. 2+1 3 धावा येतील. कोण ठरणार तिसऱ्या क्रमांकाचा दावेदार? अर्थात 31,000 रुपयाचं कॅश प्राईज आणि मानाचा करंडक. तर चतुर्थ क्रमांकाचा मानकरी कोण ठरणार? अर्थात 21,000 रुपयाचं पारितोषिक आणि या कॅश प्राईज यासाठी मॅच मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. समोरच्या दिशेने आक्रमण होतंय. क्षेत्ररक्षक धावतील. चेंडूच्या पाठमोर चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय. सिंगल डबलचं समीकरण अवलंबलंय. इथे पंचांकडे दाद मागितली जाते. पंच अपील फेटातील. 2 धावा आहेत. LED स्टंप आहेत. थोडासा सावकाश त्या ठिकाणी बॉल लावावा आपणास विनंती. LED स्टंप आहेत. बॉल हळूच लावावा. 16 धावा आहेत. इथे पहिल्या षटकापासून आपण पाहतोय इथे सिंगल डबलचं समीकरण अवलंबलं जात आहे.
परंतु षटकार आणि चौकारांची आतिषबाजी होणं देखील गरजेचं आहे. सामना रंगतदार व्हायचा असेल तर एक सन्मानजनक स्कोर उभा राहावा लागेल. आक्रमण होतंय, चेंडू उंच हवेमध्ये लाईन होईल सीमारेषेच्या अगदी बाहेर, एक टप्पा खा चौकार. वीस धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये पाहायला मिळतील. राहुल यांच्यावरती आक्रमण समीर करतायत. इथे देखील परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, वाघाची धाड आणि फोडला पहाड, षटकार. सव्वीस धाबा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये दुसऱ्या षटकामध्ये आक्रमण होत आहे समीर यांच्या बॅटमधून. इथे देखील पुढे सरसा बॉल स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक झालेत दर्शक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. बत्तीस धावा धावफलकावरती आहेत. पुरंदरच्या पोटी एक धुरंदर जन्माला आला. 14 मे रोजी झालेला जन्म आणि 40 दिवस यातना धर्मरक्षणासाठी आणि या मातीसाठी ज्या राजांनी सोचल्या त्या राजांचं नाव आहे छत्रपती संभाजीराजे. अगदी बहादूर गडावरती आपलेच मावळे फितूर झाले आणि त्यानंतर फितुरीतून मात्र राजांना कैद करण्यात आलं बहादूर गडावरती. त्यानंतर 40 दिवस असह्य अशा वेदना छत्रपती संभाजीराजांनी सोचल्या, परंतु मोडेल पण वाकणार नाही असे सांगणारे छत्रपती शंभूराजे आपण याच मातीमध्ये लढताना पाहिले. लढावं लागेल याही मॅचमध्ये. धावफलक पुढे जाते, ना तेरी ना मेरी, धावफलकावरती डबल तेरी. 33 धावा आहेत. ब्लॉकल स्वरूपाचा चेंडू पाहायला मिळतो. आडबाटने खेळून काढला, एक सिंगल. एकच्या मदतीने धावफलक पुढे जाते. 34 धावा आहेत. वैभव गोलंदाजीच्या माध्यमातून येत आहेत आणि इथे वैभवशाली गोलंदाजी करताना पाहायला मिळतील. समोरच्या दिशेने चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे अगदी आपण पाहूया, डॉट चेंडू आलाय. तिसऱ्या षटकामध्ये कमबॅक वैभव करतायत. आडबाटा चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक धावतील, चेंडू अडवण्यासाठी प्रयत्न. नो बॉलचा इशारा तर आहे. नो +1, 2 धावा येतील. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब. पुनशिरा डॉट चेंडू येताना पाहायला मिळेल. फिरकीची जादू पाहायला मिळाली. अडबाटने चेंडू खेळलाय. एक धाव. धावफलकावरती 37 धावा. अजूनही एक चेंडू बाकी आहे. हा चेंडू शरीर भेदक येताना पाहायला मिळतोय. या षटकामध्ये अवघ्या 5 धावा वैभव खर्च करताना पाहायला मिळालेत. धावफलकावरती 37. 3 षटकांचा खेळ मात्र संपलाय. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी आहे. काल मात्र थोडीशी इंजरी आपण पाहिली ओमकार मानेला, परंतु आज क्रिकेटचा वेळ पुन्हा एकदा त्यांना मैदानावरती घेऊन आलंय. सरतीस धावा आहेत 3 षटकांच्या समाप्तीनंतर. शेवटचा आणि अंतिम षटक बाकी असलेलं पाहायला मिळेल. तोडाफोडा आणि राज्य करा हे तत्व मैदानाच्या आतमध्ये अवलंबावंच लागेल. मॅच महत्त्वपूर्ण आहे. उलटा स्वरूपात चेंडू समोर दिशेने आक्रमण तर केलं. चेंडू उंच हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडू त्या खाली झेल टिपलाय.
विकेट. किरण गुंजाळ यांच्या गोलंदाजीसाठी आदरणीय शिवाजी जाधव साहेबांच्या माध्यमातून 200 रुपयाचं पारितोषिक. तर आदरणीय विनोद जाधव साहेबांकडून देखील 200 रुपयाचं पारितोषिक. समोर दिशेने चेंडू खेळलाय. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. इथे झेल सुटलाय. झेल सुटलाय आणि यानंतर जीवनदान. 1 धाव आली आहे. धावफलकावरती 40 धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. शेवटच्या षटकामध्ये देखील आक्रमण रोखलंय. 3 चेंडू बाकी आहेत. चाळीस धावा 2 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. माफ करा, 41 धावा आहेत. नितीन गायकवाड मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत. नितीनजी गायकवाड यांनी जर षटकार मारला तर अशोकजी मोडक, भरत शेठ मोडक, सचिन शेठ मोडक यांच्याकडनं 500 रुपये, प्रत्येकी 500 रुपये. नो बॉल इशारा आलाय. धावफलकावरती 42 धावा स्थिर आहेत. इथे देखील पुढे सरसावत चेंडू खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज होतोय बाद. 4 बाद 42 बनवल्यात. 43 धाब्यांचं टार्गेट. सर षटक संपलंय. अर्थात 42 बनवल्यात. 24 चेंडू 43 धाब्यांचं टार्गेट आहे. किरण गुंजाळ आणि वैभव या इकडे तुमच्यासाठी प्रत्येकी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. ते आपण वितरित करतोय. तुमचं पारितोषिक घेऊन जा गुंजाळ, आणि तुम्ही बाळा तू पण ये. वैभवजी जाधव यांच्या कॅचसाठी विनोदजी जाधव 200 रुपये. तर किरण गुंजाळ यांच्या गोलंदाजीसाठी विनोद जाधव 200 रुपयाचं प्राईज. ही पारितोषिक आपण वितरित करतोय. आणि नवनाथजी जाधव यांच्याकडून देखील 500 रुपयाचं पारितोषिक. ऑनलाईन हे पैसे ट्रान्सफर होतील खेळाडूंपर्यंत. चला, वेळ का घेत आहे टीम. वडकी गावठाण चॅलेंजर्स मैदानाच्या आतमध्ये दाखल व्हा. तर सलामीची जोडी जाधव माळा स्ट्रायकर्स दाखल होणं गरजेचं आहे. आणि ग्रँड फिनाले आपल्याला खेळवायचे. शेवटच्या बॉल सांगा जरा डिटेल्स मध्ये. पहिल्या चेंडूवरती विकेट, दुसऱ्यावरती 2 धाबा, तिसऱ्या चेंडूवरती सिंगल, चौथ्या चेंडूवरती सिंगल पास रनआउट, 5वा चेंडू डॉट, त्यानंतर नो बॉल आणि शेवटच्या चेंडूवरती विकेट. 6 चेंडू झालेत. 43 धाब्यांचं टार्गेट. 24 चेंडू 43.
चला आपले फलंदाज पाठवा जाधव म्हणा. क्रांती इव्हेंटचे मॅनेजमेंट डायरेक्टर महेशजी मोडक आपणास विनंती या ठिकाणी यायचंय. क्रांती इव्हेंट महेश मोडक आपणास विनंती आपण या ठिकाणी यायचंय. मॅचला होईल सुरुवात. ओमकार माने ऑन स्ट्राईक, नॉन स्ट्राईकला ओमकार शिंदे, तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सज्ज होत आहेत मारा करण्यासाठी. युवराज शेवाळे ओल्ड इज गोल्ड. पहिला चेंडू आक्रमण आहे, चेंडू उंच हवेमध्ये झेल सुटलाय. जीवनदान तोपर्यंत अगदी आपण पाहूया इथे क्रिकेट मधली पंच डीजे. एक मिनिट डीजे. अंपायर डिसिजन ही फायनल राहील. ओमकार मानेला इथे परतावं लागेल. फलंदाज होतोय बाद. थांबा, सॉरी सर. स्ट्राईकला कोण होतं? ओमकार माने बॉल खेळलेत, अर्थात ओमकार शिंदे आउट आहेत. हा चेंडू शरीर भेदक येताना पाहायला मिळतोय. बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. चेंडू डॉट, चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळेल. एक धावसंख्येवरती एक विकेट आली आहे. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब अफलातून. हा चेंडू इथे सुरेख. पंचांकडे पुन्हा एकदा दाद मागितली जाते. पंच अपील फेटात आहेत. चेंडू डॉट आहे.
3 चेंडू बॅक टू बॅक डॉट आलेत. हा चेंडू देखील सन्मानजनक खेळून काढलाय. नो बॉलचा इशारा तर आहे. नो +1. 2 धावा येतील. धावफलकावरती 3 धावा आहेत. शांत प्रकारची सुरुवात पाहायला मिळेल. युवराज शिवाळे पहिल्या षटकामध्ये करामत करताना पाहायला मिळालेत. आता बॅटने चेंडू जाईल सरळ डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर. हे रास्ते हे 4 के. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती 7 धावा आहेत एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. एक चेंडू बाकी आहे. एक चेंडू अजूनही बाकी आहे या षटकाचा. 5 चेंडूंमध्ये 7 धावा आल्यात. 7 बोले तो 7 चलना, 7 बोले तो 7 रहना, 7 बोले तो 7 निभाना. सत्ता कोणाची येणार ह्या मॅच वरती हे देखील पाहणं तितकंच गरजेचं आहे. समोरच्या दिशेने हलक्याच्या हाताने चेंडू खेळून काढलाय. धाव घेण्यासाठी प्रयत्न आहे. 1 धाव येईल. नो +1. 2 धावा येतील आणि या 2 धाव संख्येच्या मदतीने सर फक्त 9ची धाव आहे का? अर्थात एकच धाव असेल. आजच्या डावा बॅटने खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत येत आहेत. एक सिंगल इथे देखील येईल. धावफलक 1च्या मदतीने पुढे जाते. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 1 बाद 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. समीकरण शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी अजूनही बनवायचे आहेत त्या 34 धावा. अजिंठवाडा बॅटने चेंडू खेळून काढलाय स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहेत आता मात्र दैनात. सिंगल डबलचं समीकरण. 2 धावा येतील. 2च्या मदतीने 11 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शांत प्रकारचा खेळ पाहायला मिळतोय. अशांत करणारे फटके येणार का? इथे आक्रमण करण्याचा प्रयत्न. चेंडू उंच हवेमध्ये. यष्टीरक्षक चेंडूपर्यंत येत आहेत समीर. तोपर्यंत पुन्हा एकदा डॉट चेंडू आहे. शेवटचे आता 15 चेंडू आणि 32 धावेंची गरज. इथे देखील बॅक टू बॅक 2 चेंडू डॉट आलेत. हा देखील चेंडू पंचांकडे दाद मागितली जाते. वेस्टर्नच्या पाठीमागे झेल सुटलाय. तोपर्यंत इथे देखील डॉट चेंडू आहे. 4 चेंडूंमध्ये अवघ्या 2 धाबा शाहरुख मुलांनी खर्च करताना पाहायला मिळालेत. ओमकारला अक्षरशः उभं केलंय. हा चेंडू देखील सन्मानजनक खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक धावतील. सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न कोणत्याच प्रकारचा नाहीये. 1च्या मदतीने धावफलकावरती 12 म्हटलं की 12 जानेवारी ज्या मातेने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं त्या मासाहेब जिजाऊंची जयंती. 12 म्हटलं की 12 जानेवारी राष्ट्रीय युवक दिवस, स्वामी विवेकानंदांची जयंती संपूर्ण देशभरामध्ये संपन्न होताना पाहायला मिळत असते. इथे दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आहे. 2 धावा येतील. धावफलकावरती 14. 1 रन शॉट. अर्थात 2+1 3 धावा येतील. धावफलकावरती 15 एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. शेवटचे आता 12 चेंडू. विजयासाठी 28 धावा.
आरोही लाईट्स यांच्या माध्यमातून आज लाईट व्यवस्था पाहायला मिळते. शार्पी शो या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळेल. अतुलजी फाटे सर, इथे आक्रमण झालंय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे, षटकार. बाटने आक्रमण झालंय आणि चेंडू सीमारेषेच्या लगत अडवलाय. तोपर्यंत अगदी धाबांसाठी धाब पाहायला मिळते. 2 धाबा येतील. आदरणीय विनोदजी जाधव साहेबांकडून या अगोदरच्या षटकारासाठी 200 रुपयाचे कॅश प्राईज जमा होते. इथे देखील आक्रमण केलंय आणि हा देखील चेंडू लँड होईल. एक टप्पा सीमारेषेच्या बाहेर, चौकार. शेवटचे आता 9 चेंडू आणि 16 धाब्यांची गरज. ओमकार आक्रमण करतायत. इथे देखील बॅटने चेंडू खेळून काढला. क्षेत्ररक्षक चेंडूवरती पोहोचतायत. एक सिंगल तर घेतली आहे. दुसऱ्या धावेसाठी पलायन होत आहे. 2 धाबा येतील. धावफलक 2च्या मदतीने पुढे जाईल. धावफलकावरती नजर टाकूया. 29 धाबा आहेत. शेवटचे आता 8 चेंडू 14 धाब्यांची गरज. हा चेंडू इथे सुरेख लाजवाब डॉट चेंडू येतोय. बॅटची हलकी शेज आणि नो बॉल, नो +1, 2 धाबा येतील. यानंतर फायनल मॅचचा टॉस होणार आहे. दोन्ही टीम्स, विनंती असेल मोडकमाळा फायटर्स आणि धाबा मैल वॉरियर्स मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं विनंती असणार आहे. इथे आक्रमण, गॅप शोधलाय, चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हे रास्ते हे 4K, चौकार. समीकरण बदलेल. 6 चेंडू आणि 8 धाब्यांची गरज. खरं तर क्रांती डेकोरेटर्स, महेशजी मोडक फायनल ग्रँड एंट्री आपल्याला पाहायला मिळणार आहे. त्यानंतर जनसेट जर पाहायला गेलं तर दर्शन जनरेटर, दर्शनजी मोडक यांच्या माध्यमातून लाभले. शंभू साऊंड सिस्टीम यांच्या माध्यमातून आज डीजेची मेजवानी आपल्याला ऐकायला मिळते. तर त्याचप्रमाणे मोडक मंडप अँड डेकोरेटर्स यांच्या माध्यमातून गेले 12 दिवस दणदणीत आणि खणखणीत आवाज या स्पर्धेच्या निमित्ताने लाभलाय. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. नो बॉल. आणि ज्या प्रेक्षकांनी आता झेल घेतलाय ना, जर तिथे खेळाडू सोडून प्रेक्षक असतील दिनेश टेकाडे यांनी झेल घेतलाय. त्यांच्यासाठी अजयजी साबळे आणि अजितजी साबळे यांच्याकडून प्रत्येकी 100 अर्थात 200 रुपयाचं पारितोषिक आहे. झेल सीमारेषेच्या लगत टिपलाय. फलंदाज होईल बाद. शेवटचे 4 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज आहे. ह्या बॉलला जर षटकार मारला तर नवनाथजी जाधव यांच्या वतीनं 500 रुपयाचे पारितोषिक आहेत. अजून 500 रुपये त्याच्यामध्ये ॲड झालेले आहेत. गुंजा भाऊ, तुमच्यासाठी नवनाथ भाऊंनी या ठिकाणी 1000 रुपयाचे पारितोषिक लावलेलं आहे. किरण ऑन स्ट्राईक. बॅटने चेंडू खेळलाय. क्षेत्ररक्षक येथील चेंडूपर्यंत. तिथे अगदी आपण पाहूया नॉट आउटचा इशारा आहे. 3 चेंडू आणि 4 धाबा. शेवटचे 3 चेंडू आणि 4 धाब्यांची गरज आहे. रनआउट साठी रिव्ह्यू घेतलाय का हंपर? पाहतात 2 मिनिटं.
रिव्ह्यू सक्सेसफुल OUT आउट. शेवटचे आता 3 चेंडू आणि 5 धाब्यांची गरज. ओमकार ऑन स्ट्राईक आहे. धाव कॅन्सल असेल ती एक. 3 चेंडू 5. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सूरज कमालीची गोलंदाजी करतायत. नो बॉलचा इशारा. बॅकफुटवरती सरकले दिशा दिली आहे. क्षेत्ररक्षक धावतील आणि याच बरोबर नो प्लस चौकार. सामना संपलाय. जाधव माळा स्ट्रायकर्स या सामन्यावरती विजय मिळवेल. खूप खूप असं अभिनंदन. चला डीजे डीजे फायनलचा जो सामना होणार आहे मोडकमाळा फायटर्स